अंबरनाथमध्ये कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कामगारांनी आज सकाळी काम बंद आंदोलन पुकारत कचरा उचलणाऱ्या जेसीबीची तोडफोड केली आहे। पालिकेने ठेकेदाराचं बिल थकवल्यामुळे कामगारांचे पगारही रखडले असून त्यामुळेच उद्विग्नतेतून कामगारांनी ही तोडफोड केली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। अंबरनाथ शहरातील कचरा उचलण्याचं काम समीक्षा कंपनीला ऑगस्ट महिन्यापासून देण्यात आलंय, मात्र तेव्हापासून या कंपनीचं एकही बिल पालिकेने दिलेलं नाही। सुरुवातीला काही महिने ठेकेदारानं कामगारांना खिशातून पगार दिला, मात्र नंतर ठेकेदाराची ही आर्थिक कोंडी झाल्यामुळे कामगारांचा मागील काही महिन्यांचा पगार रखडला आहे। त्यामुळे कामगारांनी आज सकाळी काम बंद आंदोलन पुकारलं, मात्र तरीही ठेकेदाराचे मॅनेजर मोहन पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उचलून जेसीबी आणि डंपर घेत अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील कचरा उचलण्याचा प्रयत्न केला असता कामगारांनी तिथे येऊन कचरा उचलण्यास विरोध केला आणि कचरा उचलणाऱ्या जेसीबीची तोडफोड केली आहे। यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला। पालिकेने ऑगस्ट महिन्यापासून बिलच दिलेलं नसतानाही आम्ही खिशातून कामगारांना पगार दिले, मात्र आता आमची ही आर्थिक कोंडी झाल्यामुळे पगार द्यायचा तरी कुठून, असा सवाल यावेळी ठेकेदाराचे मॅनेजर मोहन पाटील यांनी उपस्थित केलाय। तर पगार नसल्यामुळे मुलांचे शिक्षण, घर भाडं, घर खर्च अशा अनेक अडचणी आम्हाला येत असून आम्ही आमच्या बायका मुलांना रस्त्यावर आणायचं का, असा उद्विग्न सवाल कामगारांनी यावेळी विचारलाय। याबाबत अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुहास पाटील यांना विचारलं असता वरिष्ठांशी चर्चा करून येत्या 2 ते 3 दिवसात हा प्रश्न सोडवला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आज हमारा घर चल नहीं रहा है, हमारे बच्चों का खर्चा, घर का स्कूल का फीस, घर का खर्चा, भाड़ा जो भी है, 3-3 महीने से हमको पेमेंट नहीं मिल रहा है। हम घर से कैसा चलाएगा, घर कैसा चलाएगा, लोगों का, हमारा घर का बच्चे लोग पेट कैसा पालेगा, हमारा पेट कैसा पालेगा जब हम खाएगा। आज सबसे बड़ी मुद्दा ये हो रहा है, हमारे बीवी हमसे आवाज़ उठा रही है, तुम लोग 3-4 महीने से काम पे जा रहा है तो हमको क्या ला के दे रहा है? घर में राशन नहीं, कुछ नहीं, घर में राशन नहीं, कुछ नहीं, तो क्या कर रहा है? सुबह 4 बजे जाके क्या कर रहा है? किसके पे मेहरबानी कर रहा तू? हम लोग को सर 3-3 महीने से हम लोग को पगार नहीं दे रहे। हम लोग 3 महीने से घर का भाड़ा है, हम लोग का राशन पानी नहीं है। हमारा बच्चे को स्कूल जाएगा तो वापस रिटर्न भेजता है टीचर लोग। हम पगार पूछने जाएंगे तो बोलता है म्यूनसिपैलिटी में जाके पूछो, म्यूनसिपैलिटी को पूछेगा तो जाके सेठ से तुम्हारा पूछो, सेठ से पूछो तो जाके तुम्हारा मुकादम को पूछो। ऐसा करके हम लोग को 3-3 महीना, ये 8-10 साल से हम लोग को ऐसे ही ये लोग कर रहे। हम लोग जाएंगे तो जाएंगे किधर? 3-3 महीना हम लोग कैसा क्या खाएंगा? हम लोग का भी पेट देखना बनता है ना। जब हम लोग का देखेगा तो हम आगे का सब देखेगा ना। हमारा जब हम लोग का तुम देखता नहीं तो हम आगे का कैसा देखेगा? हमारा बाल बच्चे का रस्ते में रुकने का। जो काही विषय असेल तो वरिष्ठांशी बसून त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना याबाबत कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी पूर्णपणे काळजी नगरपालिकेकडून घेतली जाईल। माझ्या माहितीप्रमाणे फक्त 5 महिन्याचं पेमेंट पेंडिंग असावं त्यांचं, आणि ऑगस्ट महिन्याचं वरती आहे ते त्यांना सोमवारपर्यंत क्लिअर करून सर्वच पेमेंट क्लिअर करण्याबाबत प्रशासन पॉझिटिव्ह आहे, आणि तो विषय सोमवारी मार्गाला लावून आम्ही याबाबत सदरचं काम सुरळीतपणे चालू होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत। या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात मात्र पुन्हा एकदा कचरा कोंडी झालीये। पालिकेने ठेकेदाराची नेमणूक केल्यानंतर त्याला वेळेच्या वेळी बिल अदा करणं देखील गरजेचं असून जे कामगार शहरातील कचरा दररोज उचलून शहर स्वच्छ ठेवतात त्यांना वेळेच्या वेळी त्यांचा पगार मिळणंही तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे या प्रश्नाकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं लक्ष देऊन तो तातडीनं सोडवण्याची आवश्यकता आहे। एकमत न्यूज, अंबरनाथ। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।